नमस्कार. आज आपण महालक्ष्मीच्या व्रतकथेच्या 3 कथा बघणार आहोत. या तीनही कथा महालक्ष्मीचे महत्त्व कळवते आपल्याला. पहिली कथा आहे, प्रारंभ बघूया. प्राचीन काळी एकदा एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो श्री विष्णूची नित्य पूजा करत असे. त्याच्या उपासनेने आणि भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णूंनी त्यांना दर्शन दिले. ब्राह्मणाला त्यांची इच्छा विचारण्यास सांगितले. ब्राह्मणाने आपल्या लक्ष्मीचा वास असावा अशी इच्छा व्यक्त केली. हे ऐकून श्री विष्णूजींनी ब्राह्मणाला लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग सांगितला, ज्यामध्ये श्री हरी यांनी सांगितले की मंदिरासमोर एक स्त्री येत आहे आणि तिला थप्पड मारते. तुम्ही तिला तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देता आणि ती स्त्री देवी लक्ष्मी आहे. लक्ष्मीजी तुमच्या घरी आल्यावर तुमचे घर धनधान्याने भरून जाईल असे बोलून श्री विष्णू निघून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता तो मंदिरासमोर बसला. तेव्हा लक्ष्मी शेणाची पोळी घालायला आली. तेव्हा ब्राह्मणाने तिने आपल्या घरी येण्याची विनंती केली. ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून लक्ष्मींना समजले की हे सर्व विष्णूजींच्या सांगण्यावरून झाले आहे. लक्ष्मीजींनी ब्राह्मणाला सांगितले की तू लक्ष्मीचे व्रत कर. 16 दिवस उपवास करून 16व्या दिवशी रात्री चंद्राला नैवेद्य दाखवल्याने तुमची इच्छा पूर्ण होईल. ब्राह्मणाने देवीच्या सांगण्याप्रमाणे उपवास करून पूजा केली आणि देवीला उत्तरेकडे तोंड करून बोलावले. लक्ष्मीजींनी तिचे वचन पूर्ण केले. त्या दिवसापासून या दिवशीचे व्रत केल्यास माणसाच्या मनोकामना पूर्ण होतात. पहिल्या कथेचा शेवट झाला. दुसरी कथा बघूया, त्याचा प्रारंभ बघूया. पौराणिक कथेनुसार एकेकाळी एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. ते भगवान विष्णूंचे नेहमीच भक्त होते. एके दिवशी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला दर्शन दिले आणि इच्छा वरदान मागायला सांगितले. ब्राह्मण म्हणाले की लक्ष्मीने आपल्या घरात नेहमी वास करावा. ही इच्छा जाणून घेतल्यानंतर विष्णूजी म्हणाले की त्यांना लक्ष्मी मिळू शकते, पण त्यासाठी त्यांना थोडे प्रयत्न करावे लागतील. भगवान विष्णू म्हणाले की एक स्त्री दररोज मंदिरासमोर येते आणि येथे येऊन भाकरी खाते. तुम्ही तिला तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण द्या. ती स्त्री म्हणजे लक्ष्मी देवी. ती स्त्री तुमच्या घरी आली तर तुमचे धनधान्याने भरून जाईल. असे बोलून भगवान विष्णू अंतर्धान पावले. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता ब्राह्मण मंदिरासमोर बसला आणि जेव्हा लक्ष्मी धनाची देवी उपले पथावर दर्शनासाठी आली, तेव्हा ब्राह्मणाने तिला आपल्या घरी येण्याची विनंती केली. ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून लक्ष्मीजींना समजले की हे सर्व विष्णूजींनी केले आहे. माता लक्ष्मी म्हणजेच महालक्ष्मी म्हणाली की जर तुम्ही 16 दिवस महालक्ष्मीचे व्रत केले आणि रात्रंदिवस चंद्राला अर्घ्य दिले तर मी तुमच्या घरी येईन. देवीच्या उक्तीप्रमाणे ब्राह्मणाने उपवास करून देवीची पूजा केली आणि उत्तर दिशेला तोंड करून लक्ष्मीजींना हाक मारली. तिचे वचन पूर्ण करण्यासाठी संपत्तीची देवी प्रकट झाली आणि गरीब ब्राह्मणाचे सर्व दुःख दूर केले आणि त्याचे घर सुख आणि संपत्तीने भरले. दुसरा अध्याय शेवट झाला. तिसरी कथा बघूया, महालक्ष्मीच्या व्रतकथेमधली त्याचा प्रारंभ बघूया. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू मृत्यूलोक म्हणजेच भूकला जाण्यासाठी निघाले. माता लक्ष्मीनेही विनंती केली की तिलाही त्याच्यासोबत यायचे आहे. भगवान विष्णू त्यांच्या स्वभावाशी परिचित होते म्हणून त्यांना आधीच सावध केले
की मी फक्त एका अटीवर माझ्यासोबत येऊ शकतो. माता लक्ष्मी मनातल्या मनात खूप आनंदी होत्या की आपण देवाला सशर्त सोबत घेण्याचे मान्य करू. आई फाटकांना म्हणाली, मला सर्व अटी मान्य आहे. भगवान विष्णू म्हणाले, मी जे काही सांगतो ते तुला माझ्या म्हणण्याप्रमाणे करावे लागेल. आई म्हणाली, ठीक आहे, तू सांगशील तसं मी करेन. दोघेही पृथ्वीवर आले आणि भटकायला लागले. एका ठिकाणी थांबून श्रीहरीने मातेला सांगितले की मी दक्षिणेकडे जात आहे, तुला इथे माझी वाट पाहावी लागेल. असे बोलून भगवान विष्णू दक्षिणेकडे निघाले. आता आईला कुतूहल निर्माण झाले की दक्षिण दिशेला असं काय आहे की देव मला तिथे येऊन जाऊ इच्छित नाही. आईचा स्वभाव कसाही चंचल मानला जातो. ती तिथे जास्त वेळ थांबली नाही आणि ती भगवान विष्णूकडे जाऊ लागली. पुढे गेल्यावर आईला माहेरीचे शेत दिसले. तिच्या सौंदर्याने आईचे मन आकर्षित केले. ती फूल तोडून स्वतःला सजवू लागली. यानंतर ती थोडं पुढे गेल्यावर तिला ऊसाची शेत दिसली. तेव्हा तिला ऊस चोखण्याचा होता तेव्हा तिने ऊस तोडला आणि तो चोखायला सुरुवात केली की भगवान विष्णू परत आले. मोहरीच्या फुलांनी सजलेले ऊस चोखणारी देवी लक्ष्मी पाहून भगवान विष्णू तिच्यावर कोपले. देव म्हणाला की तू अटीचे उल्लंघन केले आहेस. मी तुला इथे थांबण्यास सांगितले पण तू थांबला नाहीस आणि इथे शेतकऱ्यांच्या शेतातील फुले व ऊस तोडून गुन्हा केलास. यासाठी तुम्हाला शिक्षा होईल. भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला 12 वर्ष शेतकऱ्यांची सेवा करण्याचा शाप दिला आणि ते स्वतः क्षीरसागराकडे गेले. आता जबरदस्तीने आई लक्ष्मीला शेतकऱ्यांच्या घरी राहावे लागले. एके दिवशी माता लक्ष्मीने शेतकऱ्याच्या पत्नीला लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करायला सांगितली आणि म्हणाली की यातून जे काही मागाल ते मिळेल. शेतकऱ्यांच्या पत्नीनेही तेच केले. काही दिवसातच त्याचे घर पैसे आणि धान्याने भरले. 12 वर्ष हसत, आनंदात आणि भरभराटीत गेली. भगवान विष्णू माता लक्ष्मीला घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा शेतकऱ्याने तिला जाऊ न देण्याचा आग्रह धरला. यावर माता लक्ष्मी म्हणाली की जर तिने कार्तिक कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी माझी विधीपूर्वक पूजा केली तर ती घर सोडणार नाही. पण या काळात ती त्याला दिसणार नाही. त्याने कलशाची स्थापना करून त्यात थोडे पैसे ठेवावे म्हणजे धन लक्ष्मीचे रूप असेल. अशा रीतीने 13व्या दिवशी आईच्या सूचनेनुसार शेतकऱ्याने पूजा करून कलशाची स्थापना केली आणि शेतकऱ्याचे घर धनधान्याने भरले. तेव्हापासून आजपर्यंत लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा सुरू आहे. शेवट झाला आहे तिसऱ्या कथेचा. ज्या स्त्रिया श्री महालक्ष्मीचे व्रत करतात आणि पूजा करतात त्यांचे घर धनधान्याने भरलेले राहील आणि त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास असतो. त्यासाठी महालक्ष्मीची जी स्तुती अवश्य म्हणा. महालक्ष्मीची स्तुती. महालक्ष्मी नमस्तुभ्यं मनस्तुभ्यं स्तुतेश्वरी. हरिप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे. महालक्ष्मी नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं स्तुतेश्वरी. हरिप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे. धन्यवाद. अशा प्रकारे आपण महालक्ष्मीच्या 3 महालक्ष्मी व्रतकथा बघितल्या. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.